ठरलं तर मग या मालिकेत आज आपल्याला पाहायला मिळणार की निरंजन वकील अर्जुनला शांताच्या खुनासाठी जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी करतो. तर हे नक्की झालं तरी कसं ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे संध्याकाळच्या वेळी इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला भेटायला येतो आणि म्हणतो, अर्जुन सर, चैतन्य आणि सायली शांताच्या नवऱ्यापर्यंत पोहोचलेत. उद्या ते कोर्टात हजर होतील. पण त्यावेळी तिथे इन्स्पेक्टर पाटकर येतो आणि म्हणतो, काय चाललंय इन्स्पेक्टर सावंत? अख्ख्या पोलीस स्टेशनमध्ये फक्त अर्जुन सुभेदाराचीच केस आहे का? असं म्हणून तो पाटकर सावंतच्या हातात बाकीच्या केसची फाईल ठेवतो आणि म्हणतो, या केसला पण लवकरात लवकर सॉल्व्ह करा. आता पाटकर तिथून निघून जातो. तर आता दुसरीकडे सकाळ सकाळी सगळेजण कोर्टामध्ये असतात. अर्जुन आरोपीच्या पिंजऱ्यात उभा राहिलेला असतो. त्याला पाहून प्रिया मनात म्हणू लागते, तू मला जेलमध्ये पाठवायला निघाला होतास ना अर्जुन, पण आज तुला कळेल की त्या आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं राहिलं की काय हाल होतं. तर न्यायाधीश अर्जुनला म्हणतात, तुम्ही तुमची केस स्वतःच लढणार आहात का? त्यावर अर्जुन म्हणतो, हो. पण न्यायाधीश म्हणतात, जर तुम्ही तुमची केस हारली तर तुम्हाला कधीच वकिली करता येणार नाही, हे तुम्हाला माहिती आहे ना? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो मला माहिती आहे, पण तरीही माझी केस मीच लढणार आणि मला त्याची परमिशन हवी आहे. त्यावर कोर्टही अर्जुनला परमिशन देतं. आता निरंजन वकील म्हणतो, अर्जुन सुभेदार पनवेलमधील खूप मोठे आणि यशस्वी क्रिमिनल लॉयर आहेत, पण त्यांनी वकिली व्यवसायाला लाज आणणारं कृत्य केलंय. अर्जुन सुभेदारांनी शांता कदम या बाईचा खून केलाय. पण दुसऱ्या दिवशी त्या डेड बॉडीची विल्हेवाट लावण्याकरिता ते स्वतःच्या गाडीतून निघाले, पण इन्स्पेक्टर पाटकर पोलिसांना ती गाडी दिसली. त्या गाडीला नंबर प्लेट पण नव्हती, म्हणून त्यांनी गाडी थांबवली. तेव्हा त्यांना दिसलं की गाडीच्या डिक्कीतून रक्ताचे थेंब जमिनीवर पडत आहे आणि जेव्हा डिक्की उघडून बघितली तर शांता कदमची डेड बॉडी डिक्कीमध्ये. त्यामुळे अशा वकिलाला जन्मठेपेची शिक्षा मिळावी म्हणून मी कोर्टाला विनंती करतो. त्यावेळी चैतन्य कोर्टाला म्हणतो, अर्जुन सुभेदार हे कोर्टामध्ये फक्त संशयीपदी उभे आहेत, पण निरंजन वकील त्यांना गुन्हेगारीत पकडतायत. त्यावर न्यायाधीश म्हणतात, जोपर्यंत सुभेदार खुनी असल्याचे समोर येत नाही तोपर्यंत ते खुनी संबोधता येणार नाही. तर प्रेक्षकांनो, आजचे एपिसोड खूपच लेट येत आहे, त्यामुळे आपल्याला चॅनलवर टाकण्यासाठी खूप लेट होत आहे. तरीही आपण एपिसोडचे रिव्ह्यू लवकरात लवकर आणण्याचे ट्राय करू, पण त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.